राजगुरुनगर येथील घटनेच्या विरोधात गोसावी समाज आक्रमक. 25 डिसेंबर रोजी राजगुरुनगर, जिल्हा पुणे या ठिकाणी गोसावी समाजातील 2 अल्पवयीन मुलींवर अत्याचार करून त्यांची निगरून हत्या करण्यात आली होती. सदर घटनेविरोधात महाराष्ट्र राज्य भटके जोगी गोसावी संघटनेने संपूर्ण वाईमधून पदयात्रा काढून वाई प्रांताधिकारी आणि DYSP वाई यांना निवेदन दिले. या निवेदनात म्हटले आहे की सदर कुटुंब हे भटके गोसावी समाजातील असून रोजीरोटीसाठी भटकंती करत असताना काही दिवसापासून राजगुरुनगर, जिल्हा पुणे या ठिकाणी वास्तव्यास आहे. पीडित कुटुंबांच्या शेजारी राहणाऱ्या परप्रांतीय नराधमांनी 2 अल्पवयीन मुलींवर अत्याचार करून त्यांची निगरून हत्या केली. सदर घटना ही माणुसकीला काळिमा फासणारी असून त्याचा भटके जोगी गोसावी सामाजिक संघटनेच्या वतीने निषेध करत आहोत. महाराष्ट्र शासनाने सदर आरोपींवर कठोरात कठोर कारवाई करण्याच्या दृष्टीने विशेष सरकारी वकिलांची नियुक्ती करून खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवून नराधमांना फाशीची शिक्षा द्यावी. पीडित कुटुंबास मुख्यमंत्री सहाय्यता निधीमधून तात्काळ मदत मिळावी. तसेच मनोधैर्य योजनेतून कुटुंबास तात्काळ आर्थिक मदत मिळावी व पीडित कुटुंबास न्याय मिळवून द्यावा, अशा प्रकारच्या मागण्या या निवेदनात करण्यात आल्या आहेत. पदयात्रा अतिशय शिस्तीत घोषणाबाजी करत प्रांताधिकारी कार्यालय येथे पोहोचली व वाईचे प्रांताधिकारी कचरे साहेब यांना निवेदन देण्यात आले. त्यानंतर उपविभागीय पोलीस अधिकारी वाई श्री भालचिम साहेब यांना निवेदन देण्यात आले. पदयात्रेस वाहतुकीचा अथवा इतर कोणताही अडथळा होऊ नये याची जबाबदारी वाई पोलीस स्टेशनचे वाहतूक आणि गोपनीय पथकाच्या अंमलदारांनी घेतली. या प्रसंगी RPI पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष निवास भाऊ घाडगे, भटके जोगी गोसावी सामाजिक संस्थेचे महाराष्ट्र राज्य अध्यक्ष काली घाडगे, किरण घाडगे, वंचित बहुजन आघाडीचे सातारा जिल्हा उपाध्यक्ष पैलवान अजित कांबळे, गिरीश सोनावणे, सूरज सोनावणे, पृथ्वीराज वैराट, सूरज जाधव, अनिकेत कांबळे, आविष्कार गायकवाड, विजय सातपुते, प्रवीण मोरे इत्यादी मान्यवर आणि संपूर्ण वाई तालुक्यातील जोगी गोसावी समाज मोठ्या संख्येने उपस्थित होता. आपण या ठिकाणी करण्यासाठी आलेलो आहे. सरकारला एकच सांगतोय की लाडकी बहीण म्हणून नुसत्या लाडक्या बहिणी करू नका, आमच्या बहिणींना न्याय द्या, त्यांना फाशी द्या. ते जर रस्त्यावर दिसले तर त्यांचे तुकडे केल्याशिवाय आम्ही राहणार नाही, एवढे सांगतो. आणि पोलीस प्रशासनाला पण या ठिकाणून येथून एक विनंती करतो की आपल्या वाई शहरामध्ये मोठ्या प्रमाणात MIDC एरिया आहे, हॉटेल एरिया आहेत, त्याचप्रमाणे बिल्डिंग कन्स्ट्रक्शन एरिया आहे. त्या सर्व ठिकाणी बाहेर राज्यातून येणारे जे नागरिक आहेत त्यांची आपल्याकडे योग्य माहिती असावी. कारण हे माणसं येतात, अन्याय करतात आणि निघून जातात. त्यामुळे माझी तुम्हाला परत एकदा विनंती आहे, सर्वांची माहिती काढा आणि इथून पुढे जो काही अन्याय घडणार आहे तो रोखण्यास तुम्ही समर्थ करा. आणि परत एकदा सांगतो, आमच्या चिमुरडीला न्याय द्या, नाहीतर आम्ही एखाद्याचे तुकडे केल्याशिवाय राहणार नाही, एवढे बोलतो आणि थांबतो. जय भीम, जय शिवराज, जय संविधान. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, लोकशाही अण्णाभाऊ साठे, छत्रपती शिवाजी महाराज, शाहू महाराज यांना प्रथम अभिवादन करून आज या ठिकाणी सगळ्या साताऱ्यातून आमच्या अखिल भारतीय गोसावी समाजाचे कार्यकर्ते या ठिकाणी जमलेले आहे. आमचे ज्येष्ठ कार्यकर्ते दगडूशेठ वानेवाडी येथून बी आलेले आहे. प्रत्येक गावागावावरनं सगळे कार्यकर्ते या ठिकाणी जमलेले आहे. आणि आज आपण तहसीलदारांना निवेदन देण्यासाठी आलेलो आहे, प्रांताला निवेदन देण्यासाठी आलेलो आहे. राजगुरुनगर येथे आपल्या गोसावी समाजाच्या लहान 2 मुली, त्यांच्यावर व प्रांतीय लोकांनी त्यांच्यावर लैंगिक अत्याचार केला. अत्याचार करून त्यांचे तुकडे तुकडे करून
एका बॅलर मध्ये टाकून ठेवले। हे कितपत आम्ही सहन करायचं? महिलावर सतत आपल्या परिसरातील बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या सत्यशोधक महाराष्ट्र न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।